या चित्रपटाची कथा 1930 व 1950 या काळातली दाखवली आहे, जिथे आपण कोकणातील एका छोट्याशा गावात हरी दामलेला पाहतो. हरीच्या कुटुंबाबद्दल सांगायचं तर त्यात त्याची बायको तारा, यांचे 3 लहान मुले व हरीचा लहान भाऊ महादेव राहत असतो. सोबतच यांची एक विधवा आत्या देखील यांच्यासोबतच राहत असते. आता पुढे आपण पाहतो की हरीला त्याच्या लहान भावाचं लग्न करून द्यायचं असतं. त्यामुळे तो याबद्दल त्याच्या लहान भावाला विचारतो, ज्यावर महादेव म्हणतो की त्याला एवढे लवकर लग्न नाही करायचं. पण हरी मात्र महादेवची समजूत काढून त्याला मुलगी पाहायला घेऊन जातो. तसेच पुढे हरी व महादेव दुर्गा नावाच्या मुलीला पाहतात. येथे हरी जेव्हा दुर्गाला पाहतो तेव्हा त्याच्यावरून त्याची नजरच हटत नाही, ज्यामुळे बळवंत हरीला आवाज देऊन त्याला भानावर आणतो. प्रत्यक्षात महादेवसाठीचं हे स्थळ हरीच्या मित्रानेच आणलेलं असतं, ज्याचं नाव बळवंत असतं आणि हा हरीचा सर्वात जवळचा मित्र असतो. असो, आता महादेवला दुर्गा खूप आवडलेली असते, पण इथे दुर्गाचा गैरसमज होतो की तिचा होणारा नवरा हरी आहे. ज्यामुळे हरी व महादेव इथून गेल्यानंतर दुर्गाची आई तिला सांगते की तिचा होणारा नवरा महादेव आहे आणि हरी तर महादेवचा मोठा भाऊ. पुढे दाखवतात की यांच्या गावात दरवर्षी देवीचा एक उत्सव होत असतो. त्यामुळे यांच्या गावातील उपाध्याय नावाचा ब्राह्मण गावात एक मीटिंग भरवतो. प्रत्यक्ष त्या उत्सवात रेड्याचा बळी देणं हा एक विधी असतो आणि यावर्षीच्या विधीचा मान हरीच्या चुलत भावाकडे असतो. पण हरीचा चुलत भाऊ म्हणतो की तो मुक्या प्राण्याचा बळी देणार नाही. त्याउलट शास्त्रात जसं यावर उपाय सांगितला आहे तसे मी करेल. म्हणजेच तो देवीसमोर कणकेचा गोळा ठेवून तो विधी पूर्ण करायचं ठरवतो, ज्याला उपाध्याय व हरीच्या आत्याचा विरोध असतो. आता गावातील लोक हरीचा खूप आदर करत असतात, त्यामुळे ते हरीला त्याचा निर्णय घ्यायला सांगतात. ज्यावर हरी म्हणतो की त्याला देखील हेच वाटतं की मुक्या प्राण्याचा बळी देण्याऐवजी त्या जागी कणकेचा गोळा ठेवून विधी पूर्ण करावा. त्याचबरोबर हरीच्या या निर्णयाला सर्व सहमत होतात. पण उपाध्याय याला त्याचा अपमान मानून रागात तिथून उठून जातो. असो, आता काही दिवसांनी दुर्गा व महादेवच्या लग्नाचा मुहूर्त काढतात आणि यांचं लग्न लावून दिलं जातं. तसेच दुर्गाचं वय कमी असतं, त्यामुळे महादेवची वहिनी तारा महादेवला म्हणते की दुर्गाचं वय अजून लहान आहे, तुझं प्रेम तिला समजणार नाही. त्यामुळे जोपर्यंत ती मोठी होत नाही तोपर्यंत तिला तू तुझं प्रेम समजवण्याचा प्रयत्न करू नको. प्रत्यक्षात ताराचं म्हणणं असतं की जोपर्यंत दुर्गाची मासिक पाळी सुरू होत नाही तोपर्यंत महादेवने तिच्यापासून दूर राहावं. आता महादेवला तर त्याच्या बायकोपासून दूर राहायचं नसतं, पण मित्रांनो, त्या काळी कमी वयात लग्न लावून देण्यासोबतच अशा गोष्टींकडे पण लक्ष दिलं जायचं. असो, यामुळे महादेवला त्याचं शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळते आणि त्याची इच्छा नसताना देखील त्याला मुंबईला जावं लागतं. त्याचबरोबर इकडे दुर्गा ताराच्या मुलांसोबत वेळ घालवायला लागते व ताराला कामात मदत करायला लागते, जशी की दुर्गा ताराची लहान बहीणच आहे. याच दरम्यान आपण पाहतो की घरात दुर्गाचं नाव बदलून उमा ठेवलं जातं, कारण त्या काळी सासरी आलेल्या मुलीचं नाव बदलणं ही देखील एक प्रथा होती. त्याचबरोबर आपण पाहतो की हा काळ स्वातंत्र्य लढ्यातला असतो, त्यामुळे बळवंत भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या चळवळीत भाग घेत असतो आणि उपाध्याय जो असतो तो बळवंत व त्याच्या साथीदारांची खबर इंग्रजांना देण्याचं काम करत असतो. ज्यामुळे एक दिवस बळवंत उपाध्यायच्या अंगावर चादर टाकून त्याला बेदम मारतो आणि त्याला असं जाणवून देतो की त्याने काहीच केलं नाही. ज्यामुळे उपाध्यायाला खात्री तर होते की त्याला बळवंतनेच मारलं म्हणून, पण त्याच्याकडे याचा कसलाच पुरावा नसल्याने त्याला काहीच करता येत नाही. यानंतर जन्मबाईचा हे गाणं आहे, ज्यात दाखवतात की काही महिने उलटतात व उमाची मासिक पाळी सुरू होते. ज्यामुळे परंपरेनुसार हरी घरात एक कार्यक्रम ठेवतो व महादेवला देखील तो मुंबईहून बोलून घेतो. तसेच आतापर्यंत महादेवचं शिक्षण पूर्ण झालेलं असतं आणि तो देखील आता आनंदी असतो, कारण आता त्याला त्याच्या बायकोसोबत राहता येणार असतं. आता कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी महादेव जेव्हा घरी येतो तेव्हा हरीला माहित होतं की महादेवला ताप आलेला आहे. त्यामुळे हरी म्हणतो की आधी महादेवला आजारातून बरं करूत आणि कार्यक्रमातील जे काही विधी राहिलेले आहेत ते विधी आपण पुढच्या मुहूर्ताला करूयात, जो मुहूर्त 1 महिन्यानंतरचा असतो. पण महादेव म्हणतो की तो आता ठीक आहे आणि त्याचा ताप देखील कमी होतोय, त्यामुळे सर्व विधी आत्ताच्या आत्ताच करा. आता महादेवच्या हट्टामुळे हरी सर्व विधी करायचे ठरवतो, पण तरी सुद्धा हरीला त्याच्या लहान भावाची काळजी असते, ज्यामुळे तो महादेववरती नजर ठेवून असतो. याच दरम्यान 3 दिवसात सर्व विधी पूर्ण होतात आणि अखेर उमा व महादेव एकमेकांच्या जवळ येतात. पण पहिल्याच रात्री हे दोघे जेव्हा बोलत असतात तेव्हा अचानक बोलता बोलता महादेव बेशुद्ध पडतो, जे पाहून उमा घाबरते आणि आवाज देऊन सर्वांना बोलवून घेते. आता हरी आल्यावर जेव्हा तो महादेवला पाहतो तेव्हा त्याला कळतं की आता सुद्धा महादेवला खूप ताप आहे. तसेच त्याला समजतं की त्याने महादेवचं ऐकून खूप मोठी चूक केली. आधी त्याने त्याला ठीक करायला हवं होतं आणि त्यानंतरच त्यांनी सर्व विधी करायला हव्या होत्या. असो, लवकरच हरी वैद्यांना घेऊन येतो आणि वैद्य त्यांना सांगतात की महादेवला जुना ताप आहे, ज्यासाठी त्याने कोणतेच औषध घेतलं नाही आणि आता त्याचा ताप डोक्यापर्यंत पोहोचलेला आहे. तसेच ते महादेववर औषधोपचार करतात व सकाळपर्यंत तो नीट होण्याची वाट पाहायला सांगतात. पण दुसऱ्या दिवशी सकाळी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो, कारण सकाळ सकाळीच महादेव त्याचे प्राण सोडून देतो. आणि या गोष्टीचं सर्वात जास्त दुःख होतं ते म्हणजे उमाला, कारण आताच तर तिचं नवीन आयुष्य सुरू झालं होतं. तसेच उमानंतर सर्वात जास्त दुःख कोणाला झालेलं असतं तर ते हरीला, कारण महादेव गेल्याने हरीला उमाच्या परिस्थितीचा अंदाज आलेला असतो. पण आता वेळ यांच्या हातातून निघून गेलेली असते.
आणि नियतीने यांच्यासाठी जे काही लिहिलेलं असतं ते सर्व घडत असतं. यानंतर आपल्या लहान भावाच्या अंत्यविधीच्या वेळी सर्व विधी उरकल्यानंतर हरी जेव्हा कावळ्याला घास देण्यासाठी पिंड ठेवतो तेव्हा कावळा त्या पिंडीजवळ फिरकतही नाही. आता हा एक खूप महत्वाचा विधी असतो. त्यामुळे हरी तोपर्यंत तिथे उभा राहतो जोपर्यंत कावळा त्या जेवणाला खात नाही. त्याचबरोबर इथे आपल्याला या चित्रपटाचं जे नाव आहे म्हणजेच काकस्पर्श या शब्दाचा अर्थ माहित होतो. अर्थात कावळा पिंडीला शिवणे म्हणजेच काकस्पर्श. आता हळूहळू भरपूर वेळ निघून जाते आणि कावळा अजून देखील पिंड शिवायला येत नाही. जे पाहून हरी मनातल्या मनात हात जोडून त्या कावळ्याला काहीतरी म्हणतो आणि त्यानंतर तो कावळा अचानकच त्या जेवणाला खायला लागतो. जे पाहून त्याचा मित्र बळवंत व तिथे उभे असलेले सर्वच चकित होतात की इतका वेळ जो कावळा खाण्याला खात नव्हता तो हरीच्या काही बोलण्यावरून कसे काय खायला लागला. आता हरी जेव्हा घरी येतो तेव्हा तो पाहतो की त्याच्या आत्याने गावातून एका न्हाव्याला आणला आहे. कारण की प्रथेनुसार आपल्या नवऱ्याच्या निधनानंतर स्त्रीला तिच्या डोक्यावरचे केस कापावे लागायचे. पण हरी जेव्हा उमाला पाहतो तेव्हा तो त्याच्या आत्यावरती खवळतो. तो म्हणतो की हे घर माझं आहे आणि इथे हे सर्व नाही होणार. त्याचबरोबर तो न्हाव्याला देखील असं म्हणून तिथून हाकलून लावतो की कोणाला विचारून तू इथे आलास. आता हे पाहून हरीच्या बायकोला व त्याच्या आत्याला काहीच समजत नाही की तो असं का करत आहे. अखेर ही एक प्रथा आहे आणि वर्षानुवर्षे सर्वच हे करत आलेले आहेत. सोबतच तो न्हावी देखील गावात जाऊन सर्वांना सांगतो की हरी धर्मकार्य मानत नाहीये. ज्यामुळे गावातील लोक देखील हरीवर हा आरोप लावतात की त्याने असं केलं नाही पाहिजे. तसेच इथे उपाध्याय पण असतो जो की सर्व गावातील लोकांना हरीच्या विरोधात भडकवत असतो आणि तो असं यामुळे करत असतो कारण गावातील लोक त्याच्यापेक्षा जास्त हरीला मानसन्मान देत असतात. आता काही दिवस उलटतात व उमाचे वडील उमाला माहेरी घेऊन जाण्यासाठी हरीच्या घरी येतात. पण हरी त्यांना याची परवानगी देत नाही. तो म्हणतो की उमा आमच्या घरची सून आहे त्यामुळे मी तुम्हाला असं करू देऊ शकत नाही. जर तुम्हाला तिच्यासोबत राहायचं असेल तर तुम्ही इथेच तिच्यासोबत जोपर्यंत राहायचं आहे तोपर्यंत राहू शकता. पण मी उमाला इथून घेऊन जाण्याची परवानगी देऊ शकत नाही. त्याचबरोबर हरी उमाने घरी जायला हवं की नाही हा निर्णय तिलाच घ्यायला सांगतो. पण उमाला देखील माहेरी जायचं नसतं. त्यामुळे उमाचे वडील उमाला सोबत न घेताच घरी जातात. आता काही वर्ष उलटतात आणि आपण पाहतो की उमा पांढऱ्या रंगाची साडी घालून एका विधवा महिलेसारखं आयुष्य जगत आहे जसे की हरीची आत्या राहत असते. पण अजून देखील तिने नवरा गेल्यानंतर केस कापायचा जो विधी असतो तो पूर्ण केलेला नसतो. ज्यामुळे त्या काळचे ब्राह्मण हरीच्या घरावर बहिष्कार टाकतात. म्हणजेच हरीच्या घरी कोणता विधी करायचा असेल तर गावातील कोणताही ब्राह्मण तो विधी करणार नसतो. सोबतच हरीचा शंकर नावाचा जो मोठा मुलगा असतो त्याचं मुंज करायचं असतं. पण मुंजेसाठी कोणतेच भटजी येणार नसतात. त्यामुळे हरी काशीच्या महादेव शास्त्रींना माफीचं पत्र लिहितो की त्याच्याकडून जो काही कळत नकळत गुन्हा झाला आहे त्याचं त्याला प्रायश्चित करायचं आहे. बहुतेक हे जे महादेव शास्त्री असतात ते ब्राह्मण समाजातील कोणते तरी मोठे व्यक्ती असतात. त्यामुळे महादेव शास्त्री हरीला दंड म्हणून 3 रुपये भरायला सांगतात आणि हरीने दंड भरल्यानंतर ते हरीला माफ करतात. तसेच पुढे याची पावती हरी गावातील मीटिंगमध्ये सर्वांना दाखवतो ज्यामुळे हरीवरील बहिष्कार मागे घेण्यात येतो. सोबतच आपण पाहतो की हरीने हे पत्र बळवंतच्या सहाय्याने पाठवलेलं असतं आणि बळवंत जेव्हा या पत्राचं प्रत्युत्तर आलेलं पत्र हरीला देण्यासाठी येतो तेव्हा उपाध्याय याची बातमी इंग्रजांना देतो. कारण की बळवंत स्वातंत्र्य सेनेच्या चळवळीत असतो त्यामुळे इंग्रज त्याला पकडून नेतात आणि अशा प्रकारे उपाध्याय त्याचा बदला घेतो. आता एक दिवस अचानक यांना कळतं की ताराच्या पोटामध्ये एक गाठ आहे. ज्यामुळे वैद्य हरीला म्हणतात की ताराला आराम करू द्यात. तसेच पुढे घरातील सर्व कामे ताराच्या ऐवजी उमा पाहायला लागते व तारा आजारी असल्यामुळे ती जास्त करून अंथरुणातच असते. पण आजारपणामुळे ताराच्या मनात वेगवेगळे विचार यायला लागतात. तिला शंका वाटते की उमा व हरीमध्ये प्रेमसंबंध तर नाहीत ना. ज्यामुळे ते एके दिवशी या शंकेमुळे आराम करण्याऐवजी गपचूप बाहेर येऊन पाहते की हरी व उमा काय करत आहेत. पण तिला हे पाहून पश्चाताप होतो की हरी आणि उमा ठीक तसेच राहत आहेत जसे की त्यांनी एका मर्यादित नात्यामध्ये राहायला हवं व ती विनाकारण यांच्यावर संशय घेत होती. यानंतर आपण पाहतो की एक दिवस तारा हरीला म्हणते की माझी तब्येत आता ठीक नसते त्यामुळे मला वाटत आहे की मी जास्त दिवस जगू शकणार नाही. यावर हरी तिला म्हणतो की असं बोलू नको. पण तारा म्हणते की माझी इच्छा आहे की मी गेल्यानंतर तुम्ही उमाशी लग्न करा. ज्यावर हरी यासाठी नकार देतो आणि ताराला समजावतो की तू अशा प्रकारे बोलू नको, उलट तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. सोबतच हरी देवघरात जाऊन तारा बरी होण्यासाठी प्रार्थना करायला लागतो आणि हरी गेल्यानंतर जेव्हा उमा इथे येते तेव्हा तारा उमाला वचन द्यायला लावते की ती गेल्यानंतर उमा तिच्या मुलांची नीट काळजी घेईल. तसेच उमा तिला वचन देते की ती ताराच्या मुलांची नीट देखरेख करेल. सोबतच ती म्हणते की मी असताना तुम्हाला काही होणार नाही. पण वेळेला हे मान्य नसतं आणि दुसऱ्या क्षणी तारा तिच्या आजारपणामुळे तिचे प्राण सोडते. आता 3 वर्षानंतर दाखवतात की ताराच्या निधनानंतर देखील हरीने अजून उमासाठीच्या रीती पूर्ण केलेल्या नसतात. त्यामुळे उपाध्याय काही गुंडांना पैसे देऊन त्यांना सांगतो की उमाला घराबाहेर काढा आणि तिचे केस कापून तिच्या तोंडात शेण फासा. पण हे गुंड व उपाध्याय जेव्हा हरीच्या घरी जातात तेव्हा हरी यांना आडवा येतो, ज्यामुळे हे गुंड त्याला मारायला लागतात. तसेच आता उपाध्याय उमाला धरून घराबाहेर आणणार असतो. पण तेवढ्यात बळवंत इथे त्याच्या माणसांसोबत येतो आणि उपाध्याय व त्याच्या माणसांना बेदम चोप देऊन तिथून पळवून लावतो.
बहुतेक या मधल्या काळात बळवंतला इंग्रजांनी सोडून दिला असावं. असो, आता दुसऱ्या दिवशी हरीची आत्या व हरीची बहीण त्याला म्हणते की तू उमाशी लग्न कर, जेणेकरून हे तुटलेलं कुटुंब पुन्हा एकत्र येऊ शकेल. तसेच त्या हरीला समजावतात की घरात एका महिलेची गरज आहे जी सर्व घराला धरून ठेवेल, आणि ती एक लग्न झालेली स्त्री असू शकते, जेणेकरून ती कोणतं काम करत असताना तिला कसला दबाव जाणवू नये. आता असं ते यासाठी म्हणत असतात कारण की त्या काळी विधवा महिलेला प्रत्येक काम करण्याची अनुमती नव्हती. पण हरी यावर देखील उपाय शोधतो. तो म्हणतो की जर घरात एका स्त्रीची गरज आहे तर मी माझ्या मोठ्या मुलाचं म्हणजे शंकरचं लग्न लावून देतो. त्याचबरोबर पुढे तो शंकरचं लग्न लावून देतो आणि शंकरचं लग्न झाल्यानंतर त्याच्या मुलींची लग्न लावून देतो. आता काही दिवस उलटतात आणि एक दिवस शंकर जेव्हा त्याच्या बायकोसोबत खोलीत असतो तेव्हा खोलीच्या बाहेर बसून उमा हे पाहत असते की अखेर नवरा बायको आपापसात कसे बोलत असतात. त्याचबरोबर तिला महादेवची आठवण येते की जर तो असता तर उमाचं आयुष्य असं नसतं. पण जेव्हा ती खोली बाहेर बसलेली असते तेव्हाच हरी तिला असं करताना पाहतो, ज्यामुळे उमाला खूप दुःख होतं. त्याचबरोबर दुसऱ्या सकाळी उमा हरीची माफी देखील मागते. पण हरी मात्र उमासोबत बोलणं बंद करतो व तिच्या कोणत्याही बोलण्याकडे लक्ष देत नाही, जे पाहून उमा स्वतःला दोषी मानायला लागते आणि हा विचार करायला लागते की खरंच तिने एवढी मोठी चूक केली आहे का की हरी तिला इतकी मोठी शिक्षा देत आहे. आता एके दिवशी जेव्हा हरी कोणाकडे तरी सत्यनारायणच्या पूजेसाठी गेलेला असतो तेव्हा बळवंत त्याला भेटायला येतो. त्याचबरोबर हरी घरात नाहीये हे माहीत झाल्यावर तो परत चाललेला असतो. पण उमा त्याला थांबवते व हरी तिच्यासोबत जी वागणूक करत आहे त्याबद्दल बळवंतला सांगून म्हणते की तुम्ही हरीला समजावून सांगा. ज्यावर बळवंत म्हणतो की तो माझा मित्र जरी असला तरी मी या बाबतीत त्याच्याशी नाही बोलू शकत, कारण त्याने एकदा ठरवलं तर त्याचा निर्णय कोणीही बदलू शकत नाही, मी देखील नाही. आता इतके तिथे हरी येतो आणि बळवंतला उमासोबत बोलताना पाहून तो त्याच्यावर खवळतो. प्रत्यक्षात हरी वेगळ्या उद्देशाने बळवंतवर खवळलेला असतो, ज्यावर बळवंत म्हणतो की उमा त्याच्या मुलीसारखी आहे आणि उमासोबत बोलण्याचा त्याचा हेतू दुसरा होता. पण हरी बळवंतचा उमाशी बोलण्याचा हेतू चांगला होता हे माहीत असून देखील त्याला घरातून हाकलून लावतो. आता बघता बघता 1.5 वर्ष उलटतात आणि आपण पाहतो की हरी उमाशी अजून बोलत नाही, ज्यामुळे उमा पार खचून गेलेली असते. आणि हरीच्या मुलाला उमाची अशी परिस्थिती भगवत नाही, त्यामुळे तो उमाची समजूत काढण्यासाठी त्याच्या बहिणीला सासरहून बोलवून घेतो. त्याचबरोबर हरीची मुलगी जेव्हा उमाची अशी दशा पाहते तेव्हा तिला तिचं खूप दुःख वाटतं आणि जेव्हा ते उमाशी बोलते तेव्हा उमा स्वतःचं दुःख बाजूला ठेवून हरीच्या मुलीचीच विचारपूस करायला लागते की ती कशी आहे आणि ती स्वतःची काळजी घेते का म्हणून. सोबतच उमा तिला एक प्रश्न विचारते. आता हा प्रश्न त्या काळानुसार आहे, त्यामुळे तो समजवण्यासाठी मी तुम्हाला आत्ताच्या काळाप्रमाणे समजवतो. उमा विचारते की मधुचंद्राच्या रात्री खोलीमध्ये नवऱ्यासोबत काय काय करतात. प्रत्यक्षात त्या काळानुसार उमाच्या नवऱ्याचं ज्या रात्री निधन झालं ती रात्र म्हणजे उमा व महादेवची मधुचंद्राची रात्र होती. पण महादेवचं अचानक निधन झाल्यामुळे उमाला ते क्षण अनुभवताच आले नाहीत. तसेच पुढे उमाचं कोणाशी बोलणंच होत नव्हतं, कारण की महादेव गेल्यानंतर हरीने उमाला कधी घराबाहेर जाऊच दिलं नाही आणि घरातही त्याच्यासोबत अशा विषयांवर बोलणारं कोणीच नव्हतं, ज्यामुळे याबद्दल तिला काहीच माहीत नसल्यामुळे ती हा प्रश्न हरीच्या मुलीला विचारते. पण हरीची मुलगी तिला याचं उत्तर न देताच तिथून निघून जाते. पुढे दाखवतात की एक दिवस अचानक उमाची तब्येत बिघडते, ज्यामुळे शंकर लगेच वैद्यांना घेऊन येतो. तसेच उमाला पाहिल्यावर वैद्यांना माहित होतं की उमाच्या पोटात अन्नच नाही, म्हणजेच तिने काही दिवसांपासून अन्न खाल्लेलं नसतं. तसेच घरात विचारपूस केल्यावर हरीला माहिती मिळते की उमाने गेल्या 3 दिवसांपासून काहीच खाल्लेलं नाही आणि आता घरातील सर्वच उमाला समजावतात व खायला सांगतात, पण उमा कोणाचंच ऐकत नाही. त्याचबरोबर पुढे सलग 15 दिवस ती काहीच खात नाही, ज्यामुळे शंकर तिला शहरातील डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची तयारी करायला लागतो. पण हरी त्याला असं करण्यापासून थांबवतो आणि त्याला म्हणतो की शहरात जाण्याची काही गरज नाही, उमा ठीक होईल. आता हरी तर उमाशी बोलत नसतो, त्यामुळे तो बळवंतकडे जाऊन त्याची माफी मागतो आणि त्याला म्हणतो की उमाने अन्नाचा त्याग केला आहे, त्यामुळे तू तिला जेवायला सांग, ती तुझं नक्की ऐकेल, कारण तू तिच्या वडिलांसारखा आहेस. तसेच बळवंत हरीच्या मैत्रीपायी सर्व काही विसरून उमाची समजूत काढायला जातो, पण उमा त्याचं देखील ऐकत नाही, ज्यामुळे परिस्थितीला पाहून अखेर हरी उमाशी बोलायचं ठरवतो. इथे हरी तिला म्हणतो की मला माहित आहे की तुझ्या डोक्यात काय सुरू आहे आणि तू का दुःखी आहेस. मी जे काही केलं त्याची मला लाज वाटते, पण तू अन्न त्याग करू नकोस. त्याचबरोबर इथे आपल्याला माहित होतं की हरी उमासोबत असा का वागत होता. तो म्हणतो की जेव्हा मी महादेवच्या अंत्यविधीच्या वेळी कावळ्याला घास भरवत होतो तेव्हा तो कावळा पिंडीला शिवतच नव्हता, ज्यामुळे आम्ही सर्व चिंतेत होतो. आणि शास्त्रात याचा अर्थ असा आहे की जर का कावळा घास खात नसेल तर जी व्यक्ती आपल्याला सोडून गेली आहे त्याची आत्मा अजून अशांत आहे. त्यामुळे जेव्हा कावळ्याने घास खाल्ला नाही तेव्हा मी विचार केला की अखेर महादेवची आत्मा इतकी अशांत का आहे. तसेच खूप विचार केल्यानंतर मला समजलं की तो तुझ्यावर खूप प्रेम करायचा आणि तो या गोष्टीमुळे दुःखी होता की तो गेल्यानंतर तुझं काय होईल. पुढे हरी म्हणतो की महादेव घरी आल्यावर खूप आनंदी होता. तुझ्यासोबत राहण्यासाठी तो इतका उत्सुक होता की त्याने त्याच्या आजाराकडे देखील दुर्लक्ष केलं. त्याची आत्मा कदाचित हा विचार करत होती की तो गेल्यानंतर तुला कुठे दुसरीकडे पाठवून देतील आणि तू कोणा दुसऱ्याचे होशील. त्यामुळे मी हात जोडून महादेवच्या आत्म्याला म्हणालो की मी तुझा मोठा भाऊ आहे
आणि मी तुला या गोष्टीचं वचन देतो की कधीच कोणता पुरुष तुझ्या बायकोला स्पर्श करू शकणार नाही. आणि एवढंच नाही तर मी कधी कोणत्या पुरुषाची सावली देखील तुझ्या बायकोवर पडू देणार नाही. आणि जेव्हा मी असं बोललो तेव्हा लगेच त्या कावळ्याने जेवण खाल्लं. सोबतच यानंतर मला समजलं की महादेवची इच्छा नक्की काय होती. आणि यामुळेच मी तुला न्हाव्यापासून दूर केलं, तुला समाजात राहण्याचा दर्जा दिला आणि तुला तुझ्या घरी नाही पाठवलं, कारण की त्यांनी तुझं दुसरीकडे लग्न लावून दिलं असतं. इथपर्यंत की मी देखील तुझ्यापासून दूर राहिलो व तुझ्यासोबत नीट बोललो नाही, जेणेकरून मी माझ्या भावाला दिलेलं वचन पूर्ण करू शकेल. लोक मला काय काय बोलले, इथपर्यंत की माझ्या बायकोने देखील माझ्यावर संशय घेतला, पण मी तुझी साथ सोडली नाही, कारण मी माझं वचन विसरलो नव्हतो. पण या सर्वात मी विसरलो की तुझ्या देखील काही इच्छा आहेत. भले महादेव आता आपल्यासोबत नाहीये, पण त्याने कधीच हे मान्य केलं नसतं की तू तुझ्या इच्छा मारून टाकाव्यात. सोबतच हरी म्हणतो की महादेवला मी वचन दिलं होतं, पण आज मी तुझ्याशी लग्न करून ते वचन तोडणार आहे. भले महादेवची आत्मा भटकत राहो आणि यामुळे मला याचे परिणाम भोगावे लागत. आता हे ऐकल्यावर उमाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येतो. तिला या गोष्टीचं समाधान होतं की अखेर हरी तिच्या मनातील गोष्टींना समजत आहे. आता हरी उमाशी जे काही बोलत होता ते सर्व हरीचा मुलगा शंकर व त्याची आत्या देखील ऐकत असते, ज्यामुळे सर्वांनाच माहित होतं की हरी आजपर्यंत असा का वागत होता. त्याचबरोबर हरी त्यांच्या आतल्या खोलीतून उमाच्या गाळ्यात घालण्यासाठी मंगळसूत्र आणायला जातो, पण परत आल्यावर तो पाहतो की उमा आता ह्या जगाचा निरोप घेऊन गेली आहे, म्हणजेच तिने तिचे प्राण सोडलेत. हे पाहून हरीला मोठा धक्का बसतो आणि त्याला त्याचे अश्रू अनावर येतात. आता काही वर्ष उलटतात आणि हरी त्याची काही प्रॉपर्टी त्याच्या मुलांच्या हाती देतो आणि राहिलेली प्रॉपर्टी विकून तो मुंबईला येतो, जिथे येऊन तो विधवा महिलांना मदत करायला लागतो. तो हे सर्व यासाठी करत असतो कारण की जे काम तो उमासाठी नाही करू शकला ते काम तो इतर महिलांसाठी करू शकेल. इथेच एके दिवशी हरीकडे मदत मागायला उपाध्यायचे नाते येते. हा तोच उपाध्याय जो की गावातील लोकांसमोर नेहमी हरीचा अपमान करायचा, पण हरीच्या मनात आता त्याच्याविषयी कसलंही वैर नसतं. त्यामुळे उपाध्यायचे नाथ जेव्हा हरीला सांगते की तिला पैशाची गरज आहे, तेव्हा हरी तिला ताराचं मंगळसूत्र देत म्हणतो की एकदा याची गरज भासली होती, पण आता ती वेळ केव्हाच परत येऊ शकत नाही. माझ्या बायकोची इच्छा होती की या मंगळसूत्राच्या सहाय्याने मी एका विधवा महिलेची मदत करावी, जी की माझ्या घरची सदस्य होती, पण आज ती देखील आमच्यासोबत नाही. आणि आता मला वाटत आहे की याची गरज तुला जास्त आहे. तू हे मंगळसूत्र घे आणि याच्या बदल्यात तुला जे काही पैसे मिळतील त्यातून तू तुझा खर्च भागव. आता उपाध्यायचे नाथ इथून गेल्यावर इतक्या दिवसाने ते मंगळसूत्र पाहिल्यामुळे हरीला तो दिवस आठवतो जेव्हा हरी मंगळसूत्र आणायला खोलीत गेला होता, पण परत येईपर्यंत उमाने तिचे प्राण सोडले होते. ही गोष्ट तो बळवंतला सांगत म्हणतो की तेव्हा तुला आणि मलाही चांगलं माहित होतं की उमाची तब्येत इतकी खराब नाही की तिचे प्राण जाईल, पण मी खोलीतून बाहेर येण्याआधीच तिने प्राण सोडले, ते यासाठी की मी महादेवला दिलेला शब्द मोडू नये म्हणून. प्रत्यक्षात तुम्हाला वाटत होतं की हरीने तिच्याशी लग्न केलं तर तो स्वतःच्याच नजरेत पडेल आणि आयुष्यभर त्याला ही खंत राहील की त्याने महादेवला दिलेलं वचन मोडलं, ज्यामुळे उमाने स्वतःच तिचे प्राण सोडले. आणि याच साइड एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो. या चित्रपटाची कथा जन्मगाठ या 1989 मधील मराठी नाटकावर आधारित होती. याला डिरेक्टेड केलं होतं महेश मांजरेकर यांनी व याला संगीत दिलं होतं राहुल रानडे तसेच अजित समीर यांनी.